नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161 रस्ता मागील 5 ते 6 वर्षापासून रेंगाळत पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना अतोनात होत असलेल्या त्रासाबाबत मराठी पत्रकार संघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन दिनांक 7 जून रोजी राजमाता जिजाऊ चौकात करण्यात आले. या आंदोलनावेळी शारदा कंस्ट्रक्शनच्या वतीने 5 दिवसात आम्ही रस्ता दुरुस्त करणार असे लेखी आश्वासन दिल्यामुळे 2 तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मागील 5 ते 6 वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अशोक स्तंभ व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक ते गोकुंदा येथील पेट्रोल पंपपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे व धुळीचे साम्राज्य होऊन अपघातही झाले आहे. या प्रकरणी वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नसल्याने मराठी पत्रकार संघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्या रास्ता रोकोला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून रास्ता रोको यशस्वी केला. रास्ता रोको आंदोलनावेळी शासनाने नियुक्त केलेल्या शारदा कंस्ट्रक्शनचे शेख जावेद व रोशन चव्हाण यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार 5 दिवसात आम्ही रोडची दुरुस्ती करू असे लेखी मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षांकडे सोपविल्याने 2 तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलन 5 दिवसासाठी मागे घेण्यात आले. 5 दिवसानंतर रोडची दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पवारकर, कार्याध्यक्ष किरण ठाकरे, ज्येष्ठ नेते वैद्यनाथ करपुडे पाटील, व्यंकट भंडारवार, फुलाजी गरड पाटील, प्रदीप वाकोडीकर, के मूर्ती, विनोद भरणे, शरद जयस्वाल, किरण ठाकरे, बालाजी शिरसाट, दुर्गादास राठोड, मराठी सेवा संघाचे अध्यक्ष दगडू भरकड, प्रशांत कोरडे, संदीप कराळे, प्रशांत सतुरवार, संतोष रायवार, अमरदीप कदम, गंगाधर कदम, शैलेश गटलेवार, विश्वास कोलारीकर, ॲडव्होकेट विलास सुरेशी, दिलीप पाटील, बवन वानखेडे, गौतम येरेकर, नागनाथ भालेराव, सुनील चव्हाण, तथागत गायकवाड, अमर सुरोशे, रामलू अण्णा आदीसह रास्ता रोको आंदोलनात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, व्यापारी व पत्रकार मंडळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी चौक पोलीस बंदोबस्त लावला होता. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.